सांगायला डायरेक्ट 20-25,000च्या वर सांगायचे 3,000ला मागत त्याला. बघा हिची काच बघा. माझा कॉट एवढा मोठा आहे की मी मोकळं झोपू शकतो. मला मोकळं झोपता येत नाही. बघा माझ्या गडी अर्धा कॉटवर झोपत असते. तर इकडून इकडे हा बघा, इकडं जागाच नाही आहे मला. इकडं उगं इथभर जागा आहे आणि इथून इतका गडी अर्धा झोपलेला आहे. मला इथून हालता सुद्धा येत नाही. काय गोल्या काय तू. आज आबळ काय भारी झालंय भाऊ. तुकडे 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 इकडे तर असेच पडल्यात. हा हे औषध लावलं. राहू द्यायचं थोड्या वेळ असं. तसंच राहू द्यायचं. साठी द्या तिला बांध सीताफळाला. बांधितो ना. ते मागून आली मारीन सारखा सारखा पोहा पुढं. आम्हाला लवकर नाही सरकता येत ना. हा ती खटकनी देईन धक्का. नाही ना आता हे किती लांब आलोय आता. तिला वाटलं खायचंय वय तिकडे गावरे. तिला वाटलं खायचंय. मी चाललो आता शावगावला. मुरली बाबांनी बोलवलंय. त्यांच्या करडू मेलं. करडू आणायचं. कोणत्या शेळीच मेलं. कोणती आत्ता सकाळी. मी इतके लेट पण रविवार मुळे थांबले होते का. बरोबर उठले की नाही अजून. चल चल ग इकडे राणी. चल इकडे चल इकडे. चांगला आणा होता तगडे एखादं. दूध ऐकतील पण. दूध ऐकतील पण. ते येतात त्याच्याकडं जातीचे येतात. जातो आणि गाडी चालू होत नव्हती सकाळी. वर केलं येईन. चल लवकर बसा. चला आता डायरेक्ट बाजारात जाऊ शेळीच्या. हा चला आलोय बाजारात. बघा इकडं नुसत्या बकऱ्या कमी माणसंच जास्त आहेत. हे इकडे आहेत बकऱ्या भरल्यात लोकांनी. इकडं बाबा बाबा कॅरेटवर आहे गाडीवर. तिथं भेटते. चला खेड्याचं ते हे करून आणतो बाबा. बघा आता हे आहेत दूध पिते. पाडवकडे ओके. शिळीचे कास भारी आहे हो. एकदम काठेवाडी काहीतरी म्हणतात ना त्याला. ही कोणती बघा ना शिळी बघा ना. सांगायला डायरेक्ट 20-25,000च्या वर सांगायचे अशा शेळी. 3,000ला मागत त्याला. मोठं बोकड जात नाही आपलं. 3,000ला मागत 3,000ला. जात वेगळी. एवढे 3,500 2,500ला सांगू राहिले भाऊ. काय करावं. शेळ्या बाबांनी डायरेक्ट बसून घेतलं आता. काय करतो पाय ते नाही बोकड घ्यायचं बारीक. तो बी मारण्याचे महाग सांगू राहिले तर काय सांगावं. शेळी तशी भारी आहे बरं का. दूध त्यांचं दाबून धरलंय का काय झालंय काय कळा ना भाऊ मला. काय कासा दिसू राहिलेत बघा ना ते. बघा ओ बाबा मग काय करायचं आता. आता नाही ते म्हणल्यावर काय कोणते वेगळ्या जातीचे मग सांगते 3,000 आणि 3,500 असतात तर कुठं एवढ्या 2 दिवसाच्या कराडाची. बघा हिची कास बघा. म्हशीला मागं टाकन. अडीच लय होते तो. 2,500ला देईन तुम्हाला. 2ला दे ना. 2,022 मेला का फेकित नाही. कडू चांगले 500 काय आता द्या 2ला.
घेतला आता ठीक आहे बाबा चला गाडी इथे गाडी तिथे लावली घेतलो 1500 ला ते भुके ठेवी ते असे आपल्याला दाखायला पेत करायला असं बोट ठेवलं का लगेच ते तोंडात बोट धरत तसे ठेवी ते त्यांना काय धंदा करायचा आहे त्यांना काय उठ ग तिथं लईच हे करायला लागली खाली कर टांगडी ती आता येड्यावानी करीन 1-2 दिवस 1-2 काय आलं ते असेच करीन तिचं थोडी ती का ना काय दगड ढेकळत काय होतं हे सगळं ती वेगळी होय बकरी घेतली करडू घेतलं बकरीचं काय म्हणत पाट घेतली पाट बोकड होता एक तुम्ही आणले होते ते बोकड ते हायटेड बोकड तसं पिल्लू होतं ते 3.5 म्हणायचा ते पण ते विकलं ते बाबाला जवळ टाकू राहिलं चाललोय मिरचीचे बेड पाडायला पप्पा बी आलते ते बाबा बी तयार झाले आता हा पॅन्ट 1 नंबर आहे काय विषय चालू करून येऊ का नाही आता तिकडे जायचं लगेच तिकडे वेळ लागेल आता आपल्याला नाही वेळ म्हणजे मला फक्त तेवढं भरायचं आणि संपलं मग ते नंतर का भरणं ते ओला येते ओला येते त्याला नंतर भरलं तरी जमन कोथिंबीरला पाणी म्हणलं त्याला काय थोड्या वेळाने भरलं तरी जमन ऐक नाही गोल्या चल खाली आता चला आता बेड ओढायचे तिथं हे सगळं वावरात चला घेऊ लवकर ओढून आता टपा आता आत्ता शिक एक बेड तयार झालाय आता दुसरा वाढायचा आहे अरे बापरे कधी व्हायची बेड तिथपर्यंत भाऊ 10 बेड होते नेमकी 10च्या पुढे जाते ते तिथं पप्पावर राहिले आता शेवटून ते 4 बेड झालेत आता चालू जेवायला मशीनी तसं राहून द्यायचं आल्यावर करू बाकीचे आता तर 4 1 4 2 12 होते पुढं जाते पुढं 15 होते काय मग 15 चला बघू आता आलोय घरी अर्ध्याच्या वर झालेत पाडून बेड थांबा सोडा कुठं गुतलं हा अर्ध्याच्या वर झालेत बेड पाडून आता बाकीचे उद्या पाडू हे तिथे दिसतंय का तसेच बेड पाडलेत आपण चला आता इथं लावलंय मशीन हे मशीनचं काय होतं चला तर बरं का पण लय ढकलावं लागतं पुढं त्याच्यामुळं पप्पाला बरं पेरू सापडलं बाबा आपण किती दिवस झाले सापडतो ते आपल्याला सापडत नाही अरे हरभरा आणलाय हरभरा काय झालं सोडायचं तुला आता चल तुला सोडतो चल थांब इकडे पाणी पे खायचं होतं वय त्याला तर शेळ्याचं आवरून घ्यायचंय आज आहे ना आज लय हातपाय दुखू राहिले होता लय दिवसातून काम झालं नाही असं लय हातपाय दुखत आहेत मकार पाणी प्यायचं होतं त्याच्यामुळे आरडत होती का ग हा थोडी बाजरी द्या ना ते ज्वारी द्या ना फेकतो नाही तुला काय बादलीत द्या पटापटा आणून तर करड सोडतो चला बा बाहेर चला कोंबड्या घाबरले भाऊ चला इकडे आहे चला इकडे चला बा बाहेर अय इकडे हुकलाय देऊ आता हुकला काय तू इकडे आहे ना तिकडं तुला दिसा ना का आता शिकवळाला घातलं जे कोंबडी 2 कोंबड्याला बाहेर घातलं बघा लागली प्यायला त्या शेळीचं दुखत होतं ते आहे ना तिला तकलीफच हो राहिली चला तर आजच्या व्हिडिओचं आहे ना आउट्रो द्यायचंच राहिलं होतं हे बघा इथं रेकॉर्ड करत होतो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आजची म्हणजे कालची तर चला मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय